हाय, हॅलो, नमस्कार. कसे आहात सर्व? मजेत ना? मजेतच असाल. मी रसिका स्वागत करते तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. हे संध्याकाळी आज उत्तप्पा करायचा होता. त्यासाठी हे उत्तप्प्याचं बॅटर आहे ते बारीक करून घेतलं होतं. रात्रीच मी डाळ तांदूळ भिजत घातले होते आणि उत्तप्पा संध्याकाळी होता त्यामुळे मग दुपारी फक्त चपाती भाजी केली होती. जास्त काही केलं नव्हतं. आणि हा जो ट्रे आहे ना तो माझ्या किटलीच्या खाली असतो. तो स्वच्छ धुवून घेतला होता. परवा साफसफाई करताना त्यात थोडं तेल पण होतं किटलीत आणि त्यामुळे मग किटली वगैरे स्वच्छ धुतली नव्हती. मग आत्ता म्हटलं का स्वच्छ करून घेऊया, वेळ आहे तर. म्हणून मग ती स्वच्छ केली आणि तो ट्रेसुद्धा धुवून पुसून घेतला आणि त्यात हा पुट्ट्या ठेवला. म्हटलं तुम्हाला दाखवावं. कारण की त्याला राब पण जास्त बसत नाही तेल पुट्ट्या वगैरे ठेवल्यामुळे आणि धुताना जास्त त्रास पण होत नाही. आणि ही कोथिंबीर आमच्या कुंडीतली जी दाखवली होती मी तुम्हाला, ती काढून घेतली. 2 दिवस ठेवली होती मी तशीच. म्हटलं बघूया अजून वाढते का, पण ती काय वाढली नाही. म्हणून म्हटलं खराब होण्यापेक्षा ती काढून त्याचा वापर तरी होईल. म्हणून मग ती काढून घेतली आणि वापरली संध्याकाळला. त्यानंतर मग बाजारात जाऊन आली मी. बाजारात खूप ऊन होतं त्यामुळे काही व्हिडिओ वगैरे घेतला नाही. मग येताना ही फळं आणली आणि भाजीपाला घेऊन आली. गाजर आणलेत, उद्या गुरुवार आहे ना त्यासाठी हलवा करण्यासाठी घेऊन आली होती. आणि हे लोणचं मिस्टरांना माझ्या भरपूर आवडतं, मिरचीचं लोणचं आहे ते, म्हणून मग त्यांच्यासाठी हे लोणचं घेऊन आली होती. हा भांड्याचा ढीग मात्र पडला होता तसाच, तो मग आधी घासून घेतला, सगळं आवरलं. आणि दुपारी काही शूट घेतलं नाही मी, कारण की मला वॉर्डरोब लावायचं होतं त्यामुळे. मग डायरेक्ट संध्याकाळी शूट घेतलं. संध्याकाळी इथे सांबार करायला डाळ लावली आधी कुकरला आणि त्यात मी हा चमचा टाकला आहे. मला वाटलं असेल पडला की काय, पण तो मी टाकला आहे कारण की त्याच्यामुळे ना आपण जेव्हा शिट्ट्या करतो ना तेव्हा ते डाळीचं पाणी वगैरे जास्त बाहेर येत नाही आणि सगळीकडे उडत नाही. तर मग सगळी डाळ जी असते ना ती बाहेर येते. मी दाखवलेत तुम्हाला शिट्ट्या करताना. आणि ही चटणीची तयारी केली होती. हे बघा, जास्त काही उडत नाही डाळीचं पाणी, त्यामुळे जास्त घासायला पण त्रास होत नाही. त्यानंतर इथे मी चटणी वगैरे करून घेतली आणि चटणी झाल्यावर मग इथे म्हटलं चटणीला फोडणी देऊन घेऊया. म्हणून ज्या कढईत सांबार करायचं होतं त्याच कढईत चटणीला फोडणी देण्यासाठी तेल वगैरे टाकलं आणि आपण देतो नॉर्मल त्याप्रमाणेच फोडणी केली. मोहरी टाकली, कढीपत्ता टाकला आणि ती चटणीमध्ये टाकून घेतलं फोडणी आणि नंतर त्यातच सांबारसुद्धा टाकून घेतलं. सांबार टाकण्यासाठी मी मसाले वगैरे आधीच बाहेर काढून ठेवले होते. आणि ह्यात जरी फोडणी दिली ना तरीसुद्धा मी सांबार नंतर स्टीलच्या पातेल्यात ओतून त्यात नंतर उकळी काढली. ह्यात काही उकळी वगैरे काढलेली नाही आहे. आणि नंतर त्याच्यात चिंच टाकली. स्टीलच्या पातेल्यात जेव्हा सांबार काढलं ना तेव्हा मी चिंच टाकलेली आहे आणि स्टीलच्या पातेल्यात ओतल्यावर मग त्याला उकळी काढून घेतली. आणि मसाला वगैरे मी आधीच डिशमध्ये काढून ठेवते, म्हणजे आपल्याला टाकताना गडबड होत नाही काय टाकायचं आहे काय नाही असं. म्हणून मी ते डिशमध्ये आधीच काढून ठेवला होता. मी सांबार मसाला आपला जो असतो तो सुहानाचा वापरते मी. आणि लाल तिखट जे आमचं घरगुती आहे तिखट ते. आणि थंडी असून सुद्धा पीठ छान असं आलं होतं उत्तप्प्याचं. आता साधारण थंडी पडायला लागली, आता गरम नाही होतं एवढं. आणि सांबारला मात्र गरम पाणी घालायचं कधी, म्हणजे सांबार असो किंवा भाजी असो कोणती, त्याला गरम पाणी वापरायचं, म्हणजे मग त्याला तर्री छान येते. इथे फोडणी टाकून झाल्यावर मग लगेचच मी उत्तप्पा करायला घेतला. ते उकळीत वगैरे झाल्यावर सांबार, कारण की तोपर्यंत जवळपास 8:30 वाजले होते म्हणून. आणि हा गूळ बघा, मी गूळ आहे ना तो खिसून ठेवते, असं खिसून नाही सॉरी चिरून ठेवते, म्हणजे आपल्याला जेव्हा पाहिजे तेव्हा पटकन वापरता येतो. तसंच ठेवलं की मग ते पुन्हा सुरी काढा चिरत बसा असं करायला लागत नाही. मग चिरलेला असला की पटकन वापरता येतो. आणि गूळ हा कधी फ्रीजमध्ये ठेवत जावा, म्हणजे त्याला पाणी सुटत नाही. बाहेर ठेवला तर पाणी सुटतं. मी पण आधी बाहेरच ठेवत होती, पण जेव्हापासून समजलं ना तेव्हापासून मी फ्रीजमध्येच ठेवते. आणि ही चटणी फोडणी दिलेली छान दिसते ना बघा. आणि हे सांबर छान तर्री आली त्याला सांबरला. आणि जास्त घट्ट नाही जास्त पातळ नाही. इडली असली की इडलीला जरा पातळ लागतं सांबर, पण उत्तप्प्याला असं घट्टच छान लागतं, त्यामुळे व्यवस्थित ठेवलं होतं. आणि हे पीठ बघा, जसं मी मगाशी बोलली तसं छान फुगलं होतं. मी काय पाणी वगैरे परत टाकत नाही बसली. ह्यातच मीठ टाकलं आणि थोडी साखर टाकली. साखर याच्यासाठी टाकायची की मेथीचे दाणे तर मी आधीच टाकलेच होते, पण साखरसुद्धा टाकायची, म्हणजे साखरेने त्याला छान असा ब्राऊन कलर येतो, म्हणून साखर टाकायची थोडीशी. उत्तप्पा किंवा डोसा आपण जेव्हा करतो ना तेव्हा नक्की साखर टाकून बघा,
आणि मला सांगा मग कसे झालेत ते. छान ब्राऊन कलर येतो. त्यानंतर श्रीला मी खायला दिलं. उत्तप्पा गरम गरम केला आणि त्याला कांदा टॅमॅटो काय आवडत नाही, त्यामुळे त्याच्यासाठी ते टाकलं नव्हतं. जर का तुम्हाला सगळ्यांना आवडत असेल ना, तर ह्या पिठात डायरेक्ट टाकलं तरी चालतं. आणि किंवा मग असं बॅटरवर तव्यावर टाकून त्याच्यावरती कांदा टॅमॅटो कोथिंबीर मिरची कोणाला आवडत असेल तर असं सगळं टाकलं तरी पण छान लागतं. पण आमच्याकडे श्रीला नाही आवडत कांदा टॅमॅटो वरती, त्यामुळे मी त्याला फक्त प्लेन करून दिला सांबारबरोबर खाण्यासाठी. आणि मग आमच्यासाठी कांदा टॅमॅटो टाकून केला होता. त्यानंतर राहुलना पण खायला दिलं इथे. आणि त्यांचं मग दोघांचं झालं की मग मी बसली खायला. आणि त्यांना बटर पण आवडत नाही, म्हणून त्यांच्या उत्तप्प्यावर मी बटर टाकलेलं नाही आहे. नाहीतर तुम्ही म्हणाल फक्त मुलासाठी टाकलं आणि त्यांना नाही का टाकलं, असं असं काही म्हणू नका. त्यांना आवडत नाही म्हणून मी त्याच्यावर टाकलं नव्हतं. जाळी पण छान आली होती उत्तप्प्याला आणि कलरसुद्धा छान आला होता. बघा तुम्ही, दाखवलं आहे मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये. तुम्ही पण या इथे उत्तप्पा खायला. खूप सुंदर झाला होता चवीला पण, आणि छान सॉफ्ट असा झाला होता. तुम्ही जेव्हा पहिला उत्तप्पा किंवा डोसा सोडता तेव्हा तो असंच तव्याला चिकटतो का, मला नक्की सांगा. कारण की म्हणतात की पहिला जो असतो ना तो पटकन निघत नाही, त्यामुळे. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि जे नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा. आणि सबस्क्राईब केल्यावर बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून माझे जे पुढचे व्हिडिओ आहेत त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल. तर भेटू आपण अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी घेऊन. तोपर्यंत बाय आणि गुड नाईट सर्वांना.